नमस्कार. चला तर आज आपण आपल्या भारतीय संविधानातल्या एका खूप महत्वाच्या कलमावर बोलूया. हे कलम आहे अनुच्छेद 29. आता हे कलम आपल्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांचं संरक्षण नेमकं कसं करतं ते आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आपला भारत देश म्हणजे विविधतेने अक्षरशः नटलेला देश आहे, नाही का? इथे कितीतरी वेगवेगळ्या भाषा, लिपी आणि संस्कृती अगदी गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. पण मग एक प्रश्न मनात येतोच की एवढ्या मोठ्या विविधतेमध्ये जे समुदाय संख्येने थोडे कमी आहेत, त्यांची ओळख, त्यांची संस्कृती कशी जपली जाणार? आणि याचं उत्तर आपल्याला कुठे बाहेर शोधायची गरज नाही, ते आपल्या संविधानातच दिलेलं आहे. तर मग चला याच प्रश्नाच्या उत्तरात थोडं खोलवर जाऊया. याचं अगदी थेट आणि घटनात्मक उत्तर आहे अनुच्छेद 29. हे कलम खास भारताच्या ज्या सांस्कृतिक ओळखी आहेत त्या जपण्यासाठीच तयार केले गेलं आहे. आता हे अनुच्छेद 29 आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळालेला एक फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क आहे. आणि हा हक्क काय करतो? तर तो हे पक्क करतो की प्रत्येकाला आपली संस्कृती जपण्याचा आणि शिक्षणाचा समान अधिकार मिळालेला आहे. बरं, या कलमाचे ना 2 महत्वाचे भाग आहेत आणि हे दोन्ही भाग एकमेकांशी जोडलेले आहेत. ते नेमके काय आहेत तेच आता आपण पाहूया. तर या कलमाचा पहिला स्तंभ आहे संवर्धनाचा अधिकार. याचा अर्थ काय की नागरिकांचा कोणताही गट, मग तो लहान असो किंवा मोठा, त्याला स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि दुसरा स्तंभ जो तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे प्रवेशाचा अधिकार. यानुसार सरकारकडून अनुदान घेणाऱ्या कोणत्याही शिक्षण संस्थेत, मग ती शाळा असो वा कॉलेज, तिथे धर्म, वंश, जात किंवा भाषेच्या आधारावर कोणालाही ॲडमिशन नाकारता येणार नाही. अगदी स्पष्ट आहे. चला आता एका अशा मुद्द्याकडे वळूया ज्याबद्दलनं लोकांमध्ये खूप गैरसमज आहे किंवा गोंधळ होतो. प्रश्न असा आहे की हा हक्क नेमका कोणासाठी आहे? अनेकांना काय वाटतं की अनुच्छेद 29 म्हणजे फक्त देशातल्या अल्पसंख्याक समुदायांच्या संरक्षणासाठीच आहे. पण थांबा, हे पूर्णपणे खरं नाहीये. आणि इथंच खरा महत्वाचा मुद्दा आहे. संस्कृती जपण्याचा अधिकार हा केवळ अल्पसंख्याकांपुरता मर्यादित नाही. नागरिकांचा कुठलाही समूह ज्याची स्वतःची एक वेगळी भाषा, लिपी किंवा संस्कृती आहे, तो या अधिकाराचा वापर करू शकतो. खरं तर हेच या कलमाचं सौंदर्य आहे. आता अनुच्छेद 29 जर आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याच्याशीच संबंधित असलेल्या अनुच्छेद 30 कडेही बघावं लागेल. कारण या दोन्हींमध्ये एक छोटासा पण खूप महत्वाचा फरक आहे. हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, अनुच्छेद 29 काय म्हणतो? तो सर्वांसाठी संस्कृती जपण्याबद्दल बोलतो, म्हणजे देशातला कोणताही नागरिक गट. पण अनुच्छेद 30 हा खास करून अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालवण्याचा अधिकार देतो. म्हणजे काय? तर अनुच्छेद 29 हे सगळ्यांसाठी एक संरक्षक कवच आहे, तर अनुच्छेद 30 हे अल्पसंख्याकांसाठी एक विशेष अधिकार आहे. ठीक आहे, आता थिअरी तर खूप झाली. हे कलम प्रत्यक्षात कसं काम करतं हे एका उदाहरणातून समजून घेऊया, म्हणजे त्याचा खरा अर्थ आपल्या लक्षात येईल. हे उदाहरण बघा, म्हणजे या कलमाची ताकद कळेल. समजा एक कॉलेज आहे ज्याला सरकारकडून मदत म्हणजे अनुदान मिळतं आणि हे कॉलेज फक्त एका विशिष्ट धर्माच्या किंवा भाषेच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देत आहे. तर हे थेट अनुच्छेद 29चं उल्लंघन आहे, कारण हा हक्क शिक्षणात समान संधीची गॅरंटी देतो. बरं, आता आपण जे काही पाहिलं त्यातले महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात बघूया. विशेषतः जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. पहिलं, हे कलम कशाचं संरक्षण करतं? उत्तर आहे भाषा, लिपी आणि संस्कृती. दुसरं, हे कशाला मनाई करतं? शैक्षणिक प्रवेशातल्या भेदभावाला. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे कोणाला लागू होतं? देशातल्या सर्व नागरिक गटांना. आणि चौथं, अनुच्छेद 29 आणि 30 मधला फरक लक्षात ठेवायचा. म्हणजे ह्याचा सार काय? अनुच्छेद 29 हे फक्त कायद्याच्या पुस्तकातला एक कलम नाहीये, हा एक विचार आहे, एक वचन आहे. हे कलम आपल्याला सांगतं की भारतात कुठल्याही समाजाचा आकार कितीही लहान किंवा मोठा असो, त्याचं मूल्य कमी होत नाही. प्रत्येकाची ओळख, प्रत्येकाची संस्कृती ही तितकीच मोलाची आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, प्रत्येक संस्कृती म्हणजे काय असतं?
ती एक गोष्ट असते, एक कथा असते जी पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. पण विचार करा, जर ती कथा सांगायलाच कोणी उरलं नाही तर काय होईल? अनुच्छेद 29 सारखे हक्क हेच सुनिश्चित करतात की या कथा नेहमीच जिवंत राहतील.